कमायला आहे रे पेपर लिहून लिहून. काय रे मग एवढा किंवा हे येतील का नाही? एवढा टाइम झाला अजून आले नाही. पेपर सुद्धा किती टाइम झालाय? अरे राजा पण कोण मला तर सांगा तुम्ही तो. अरे निकिता ना. अरे हे करू ना वाट पाहू त्यांची काही लागलाय मला रे. मला लागले राजा बरीच. ए राजा काय रे? अरे काल थांबलोय आपण. अरे थांब ना, निकिता सांगले येऊ दे ना. अरे अरे भूक लागले चला आधी काहीतरी खाऊन घ्याव मग पाहू. एक थांब जाऊ आता थांब. रामा अरे दोघांचं काय चालू आहे यार काय हो ना कळ पण आहे. हो अरे हे ना माती सोबत तिने ना काय ते धरून राहील मला पण भूक लागेल आणि हे टाकून पडेल माती यांचा काहीतरी विषय आहे हो. असं मला खरंच वाटत. दोघांचा काहीतरी विषय आहे. ते वर्गात ते सारखं त्यांना पाहतोय मला माहित होणार. आणि हा राजा आहे तसाच ते निकीचे माग पाहायचे माग. नाही तर भूक लागले काय ते काय ती नाही मलाही भूक लागले काय सांगू. हे दोघं बसलंय तसंच म्हणलं काय पासून पेपर चालू होता आता पेपर लिहून घेऊन दमली. मी तर दमलोय पण आता भूक लागले तर काय हे निघतील तर हा काहीतरी ना. आपल्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे पैसा आहे. हे राजू अजून कोणा थांबायचा. थांबू ना आता. हे येते कदवा येते. हे राजू हं? पण काय रे ते जाऊन कुठं विषय आला. आता हे कुठं चावळा बिवळा सुरुवात झाले. सपना बिपनात येते काय गुजराला राजे काय करत ना त्या दिवशी फोन बिन करत आहे. नेड्या जरा अभ्यासाकडे लक्ष दे. अभ्यास करतो ना आम्ही. जास्त नाही रे चावळा. हे कदम मधू तिकडून फोन केला तर चावळा जाणं तर मग आहे बस. हे राजा चल ना पटकन एक तर इथं भूक लागले त्या नाही. ए बाबा जात काय खाणार आहे जा खा. आम्ही थांबवतो इथं थोडा वेळ. पैसे तुखल आहे का माखल. हा मग थांब ना थोडा वेळ. तुला थोडा दम नाही निघ. अरे खरंच भूक लागले. अरे कधवासून आलोय काय वाटत का नाही तुम्हाला दोघांना. ते दोघांना लाजाय नाही वाटत. जावा आता थांबा ना. त्याची इच्छा आहे थांबायची थांबू राजू. अरे पण चला ना यार आम्हाला मला तहा नाही लागले पाणी तरी दे मग. जा तिथं पाणी नाही आलं. मध्ये पाणी पिऊन ये जा दोघ जण. तुला लागले ना मग काय अजून मला भुके लागले ना मला जेवायचं आहे त्या नाही. जाऊ ना दम मार ना जरा. तुला दम आहे का नाही. अरे 4 तास आपण पेपर लिहिला आणि आता काय येणलं होतंय. तुम्ही चलसाल चला रे दोघ जण. अरे थांबा ना आता तर कुठं पेपर सुटला येतील ना त्या. सगळी कोशा निघून गेली तुम्ही राहा आरच अजून. जाऊ ना थांबा ना. आज मी यांची मागे येत नाही हे करणार. हेच कारण आहे त्यांचा त्याच्यामुळं दोघं आहे तसंच आहे ते. अरे पण त्याला थांबायची इच्छा आहे तर थांबू दे ना राजू. मग तुमची काय एवढी घाई चालू आहे थांबा ना तुम्ही थोडा. थांबा आम्ही जातो आम्हाला भूक लागले. आला दोघांवर हे. असं कर राजू तुम्ही चला पुढे पाठी मागावून येतो न रे राजू. हो. तुम्ही चला पुढे. पैसा तुमच्याकडे आहे कस काय आम्ही जाऊ. तर काय जाऊन काय आम्ही काय दगडा द्याव. चल माझ्याकडे चल मग चल मग येणलं यायचं आता येतील. घरचे नाही तर तुम्ही चला आम्ही येतो न राजू. ए रामा थांब तर एक काम आहे थांब. तुम्हाला दोघांना येत आहे का नाही. नाही तर दगडीने तुमचा दोघांचा डोका फोडून टाकत. काय लवकर चला हा नाही तर पहा तुम्ही. अरे काय रे मग यांची वैतागवाडी आहे. कधवा आहे चल पाय एक बार फोन करून काय नाही आली तर फोन करतील त्या. चल तिकडे काहीतरी खाऊ. ए थांबे हर्षा. हा थांब. अरे भूक लागले आड काय तुमचा चालू आहे. अरे मलाही माहित आहे बाबा. पण इथे काय टाइमपास भूक लागले ना भाई. लागते मग तुम्हाला एवढं समजत नाही का. ए राजू थांबा ना आपले जोडीदार आले. अरे तो तर विसरलायच मला आता. तुम्ही खालीच ना पोट भरलाय.
चल रे माया. आजचा जाम भारी रे पेपर गेला. हे 2 प्रश्न फक्त सुटलं ना, एकदम भारी पेपर गेला. टाइम नाही भेटला ना, तर सगळा पेपर लिहितो. मी तर काय नाही लिहिलंय. हा वास्तोंड्या पोटावर पडलाय. तिला चिल्ली खायची होती ना, याच्यामुळे ती निकिता निघून गेली का काय? सांगा थांबा थोडा वेळ, थांबा थोडा वेळ. खातोच ना चिल्ली. मला काय भूक नव्हती लागेल. तुम्ही सांगता ना थांबा, मग थांबा. तरी चला चला चला. आपण मग तिला भूक लागेल ना, तुला कसं समजत नाही? अरे भूक लागेल ना, मलाही भूक लागेल ना, पण थोडा वेळ नाही थांबता येत का? भूकच तेवढी लागेल, काय करू? आणि उद्या घरी येऊन पोटभर जेवून यायचा. आता इथे येऊन सांगितलास का भूक लागले, मार खाशील. अरे यार काय करू यार, भूकच तेवढी लागेल. ते गफार तुमचा दोघांचा. ये बस राजू, ह्यात बस. हे राजू इथं बस. अरे पण समजाय पाहिजे ना तिला. हे राजू, पेपर कसा गेला तुमचा? आता काय नाही पेपर रे, असाच गेला. आता काय त्या. हे राजू, हा. उद्याच्या पेपराचा अभ्यास करून दे. नाहीतर तू उठलास का नसता, ते नवीन मोबाईल घेतलास त्याचे मागा. हा फोन, चॅटिंग त्याचेच मागा. थोडासा अभ्यासाकडे लक्ष दे. अभ्यास करू रे यात काय. ए चला, बसायला लागले असेल, चला. हो आता मस्त टाइम झालाय. मग time थोडाच झाला. टाइम झालाय राजू, पाय ना मोबाईल मध्ये. मस्त टाइम झालाय रे आता. चल म्हणजे माया. चला 4 वाजत आलंय. तुला बस लागल आता. चल राजू. रमा पोटभर खालास ना. पेपराची चांगली तयारी करता बरा का? काय करावं, इलेक्शनाचाही पिरियड चालू आहे. घरचंही काही व्यवस्थित दिसत नाही. काय करावं? ज्या दिवशी त्या पोरांनी निकिताच्या हातामध्ये काय दिलंय ते पाहिल्यापासून माझ्या चैनच पडत नाही. आणि निकिताचा दादाशी काही लक्ष देत नाही. तो एकदम मोवाळा आहे, थंड आहे. त्याच्यामुळं त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आता मलाच लक्ष द्यावं लागेल आणि काहीतरी याच्यावर तोडगा काढावा लागेल. अजय भाऊ, कुठं आहे तू? तुला वेळ असेल तर घरी येतो का? जरा काम आहे महत्वाचं. हा, जर वेळ असेल तर ये, जरा महत्वाचं बोलायचं आहे. घरी ये. येतो ना? ठीक आहे. बाबा हा अजय बाळा, ये ये, तुझीच वाट पाहत होतो. ये बाळा, ये, तुझीच वाट पाहत होतो. बस, बरं झालं आलास. अरे अजय, तुला असा बोलवला मी. कॉलेज वगैरे बरा चाललाय का? एकदम व्यवस्थित, सगळं व्यवस्थित? एकदम भारी. आणि निकिता येते का शाळेत? दिसत आहे ना, म्हणजे अरे दिसत का म्हणजे तिच्याकडे लक्ष ठेव जरा. येते ना? हा रोज येते ना. आता ते आमचा वर्ग वरती आहे, तिचा खाली, तर मग येता जाता दिसतं कॉलेज. अरे तुला काय सांगू, एक दिवशी एका पोराकडून तिला काहीतरी देण्यात आले हे मी बघितलं. बघितल्यानंतर तिथून माझा मनस्थिती बरोबर नाही. अस्ताव्यस्त होऊन गेलोय. एक तर इलेक्शनाचा पिरियड चालू आहे. त्याचा वडील काही लक्ष देत नाही. तो एक तर अगोदरचा शांत आहे, न बोलका आहे. तरी आपल्यालाच लक्ष द्यावं लागेल, नाही तर काहीही होईल. माझा लक्ष सगळा हे इलेक्शनाकडे लागलेला आहे आणि तुम्ही लक्ष देत नाही, त्याचा बापही देत नाही. बरोबर नाही ते, तर लक्ष द्या त्याच्याकडे. अरे त्या निकिताचं मला काही खरं दिसत नाही. तू बारकाईने लक्ष दे. तिला काहीतरी तिच्या मनात वेगळंच काही चाललंय, तरी एकदम काळजीपूर्वक जरा थोडं लक्ष दे.
नाही तर काही गणमन होण्याची शक्यता आहे. चला लक्ष राहील मग उद्यापासून. हा ठेवतो लक्ष तिच्यावर. हो लक्ष ठेव. हो. एवढा टाइम झाला अजून कसं नाही आला. माझ्या आधी गेला पेपर देऊन. ए राजा चाल लवकर. काय रे तिकडे तुझ्यामुळे काल ती निकिता निघून गेली माहित आहे काय? तुझं सांगतो पोटार पडलाय नुसता खायची मागा. काय काय शिकताय? जा आजपासून मी नाही राहत तुझ्या बरोबर. चाल नाही ना. अरे तोंडावर काय पण समजत नाही रे. काय करते तिथं? मैत्रिणीची ना वाट पाहते. माझा पेपर आधी संपला म्हणून मी आधी चालू. ते आल्या नाही का अजून? नाही ना अजून मी. जास्त वेळ थांबू नको लवकर घरी जाय. काय हो निकिता काय करत आहे? मैत्रिणीची ना वाट पाहतोय. हा माहित आहे. काही नको चावळस. काही नको सांगत. मग आम्ही काय सांगला मैत्रीची वाट पाहतेस ना. आलाय काय. एवढा टाइम का लागतो पेपर लिहायला? ते मास्तरनी थांबवलं होता मग थांबलं तुम काय? काय थांबवलं का? काल दी किती टाइम झाला का मी तुझी वाट पाहिली. माझी बस लागली मम्मी निघून गेली. हा तो लंगड्या पोटावर पडलं का त्याची चिल्ली खायची होती भूक लागली त्याला. बरा तिकडे गेलो तर तू इकडून निघून गेली. जाऊ देस मग आता काय. चला आता इथं कोणतरी बसू. चला. चल रमा. कॉलेजमध्ये पोरं दिसत नाही पोरी दिसत नाही. पेपर तर केव्हा सुटला नाही. मी किती एवढा करत आहे काय जाऊनच पाहायला. निकिता